ओके. हॅलो एव्हरीवन. आपला फर्स्ट लेक्चर आज सुरू होत आहे. तर फर्स्ट लेक्चरमध्ये मी इंट्रोड्यूस करू इच्छिते माझ्या लाईक मायसेल्फ. माझं नाव काजोल होन आहे आणि मी तुम्हाला इंग्लिश स्पीकिंग शिकवणार आहे. ठीक आहे. ठीक आहे. तुम्हाला इंग्लिश आणि ते पण कोणतं, तर तुम्हाला इंग्लिश स्पीकिंग शिकायचं आहे. ठीक आहे. तुमच्यासाठी आपण इंग्लिश स्पीकिंगचा हां आपल्याला सगळ्यांना काय करायचं इथे इंग्लिश स्पीकिंग शिकायचं आहे. ठीक आहे. आता तुम्ही म्हणणार तुमच्या सिलेबसमध्ये इंग्लिश स्पीकिंग नाहीच आहे, मग काय करायचं? तर आपल्याला एक लक्षात घ्यायचं आहे की पुढच्या म्हणजे भावी तुमच्या जीवनात तुम्हाला इंग्लिश हे खूप गरजेचं आहे. आपल्याला राहुल सरांनी काय म्हटलंय की आपल्या मुलांना इंग्लिश आलं पाहिजे, त्याच्यासाठी आपल्याला हे इंग्लिश स्पीकिंगचे क्लास सुरुवातीपासूनच ठेवतोय आपण. तर तुम्हाला हे इंग्लिशमध्ये काय वेगवेगळ्या गोष्टी शिकायच्या आहेत, काय काय करायचं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे. तुम्हाला प्रयत्न करायचा आहे की आपल्याला कसं बोलता येईल, काय बोलता येईल, काय करता येईल, याच्यावरती आपल्याला आपला भर द्यायचा आहे. ठीक आहे. आपल्या क्लासमध्ये वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज होतील. जसं सॉरी आपल्याकडे वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज होतील. ठीक आहे. त्या ॲक्टिव्हिटीज काय काय असतील, तर तुम्हाला क्लासमध्ये समोर येऊन बोलायचं आहे. ठीक आहे. मग समोर येऊन बोलायचं आहे. अरे बापरे, ही तर खूपच अवघड गोष्ट सांगितली. मग आपल्याला बऱ्याच वेळेस असं फील होतं की अरे हे मला कदाचित जमणार नाही, हे कदाचित फारच डिफिकल्ट आहे. तर असं होत नसतं. तुम्हाला बऱ्याच वेळेस अंदाज येईल की तुम्हाला बऱ्याच वेळेस अंदाज येईल की ही गोष्ट कितीही अवघड असली तरी पण आपण जेव्हा प्रयत्न करतो तेव्हा ह्या गोष्टींना नक्कीच कुठे ना कुठे तुम्हाला याचे रिझल्ट्स बघायला मिळतात. म्हणून आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. मग आपण इंग्लिश स्पीकिंग करणार आहोत, मग सुरुवात कुठून करायची? तर एकच मिनटं. ठीक आहे. मग आपल्याला सुरुवात कुठून करायची आहे? तर आपल्याला वेगवेगळे जे घटक आहेत ते वेगवेगळे घटक काय असतात काय नाही आपल्याला हे जाणून घ्यायचे आहे. मग तुम्ही नाउन्स ऐकले असतील, मग तसेच प्रोनाउन्स असतात. मग तुम्हाला वर्ब्स करायला मिळतील. मग तुम्हाला ॲडजेक्टिव्स आहेत, ॲडवर्ब्स आहेत, परत प्रेपोजिशन म्हणून आपण म्हणतो. ठीक आहे. आता हे तुमचे मेन घटक आहेत की जे तुम्हाला शिकायचेच आहेत. ठीक आहे. तुमचे नाऊन प्रोनाऊन म्हणजे आपण काय म्हणतो, नाम सर्वनाम, ॲडजेक्टिव्हज विशेषण आपण म्हणतो, हे क्रिया विशेषण ॲडवर्ब्स म्हणतो, वर्ब्स क्रियापद वेगवेगळे. तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी शिकायच्या आहेत. मग हे आपलं सगळ्यात पहिलं टार्गेट आहे की आपल्याला ह्या काय गोष्टी असतात, सेंटेन्सेस कसे बनवायचे हे शिकायचं आहे. एकदा आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी आल्या की आपल्याला टेन्सेस शिकायच्या आहेत. ठीक आहे. टेन्सेस म्हणजे काय की हा कोणता काळ चालू आहे, वर्तमान काळ आहे, भूतकाळ आहे. ठीक आहे. का भविष्यकाळ आहे. आपल्याला हे वेगवेगळे काळ कसे असतात, यांचं फॉर्मेशन कसं असतं, की कुठे आय ॲम म्हणायचं, कुठे काय पुढे इथे काय म्हणायचं, कुठे सब्जेक्ट असणार, कुठे वर्ब असणार, कुठे ऑब्जेक्ट असणार. मग ऑब्जेक्ट हा काय आहे, सब्जेक्ट हा काय आहे, वर्ब कसा वापरला जाईल, मी ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आपल्या क्लासमध्ये शिकायच्या आहेत. आता तुम्हाला जर मी एक सांगितलं की आपली पूर्वीची जी बॅच होती, तर पूर्वीच्या बॅचमध्ये बरेच असे मुलं होते की ज्यांनी खूप इंटरेस्ट दाखवला. ठीक आहे. आणि बऱ्याच मुलांनी हे टेन्सेस वगैरे शिकून सेंटेन्सेस बनवायला लागले होते, इंग्लिशमध्ये बोलायला लागले होते. ठीक आहे. परत तुम्हाला वेगवेगळी व्होकॅब्लरी. ओके. हां. तर आपल्याला
पूर्वीचे जे स्टुडंट्स होते त्यांनी बऱ्याच गोष्टी इकडे क्लासमध्ये केल्या होत्या, बोलायला शिकले होते, बरेच टेन्सेस त्यांनी वापरले होते. आपल्याला काय करायचंय की शब्दकोश, ठीक आहे, हा आपला इंग्लिशमधला पण आपला वाढला पाहिजे. बऱ्यापैकी आपण इंग्लिश शब्द वापरतोच, हो ना, की आपण म्हणतो की टाइम झाला आहे, है ना. मग टाइम काय आहे, मराठी शब्द आहे का, तर नाही. तर असे जे काही थोडा थोडा प्रयत्न करून आपण आपल्या रेग्युलर डेली रूटीनमध्ये जी आपण मराठी बोलतो, तर त्या मराठीमध्ये पूर्णतः आपण मराठी वापरत नाही. आपण काही शब्द वापरतोच. मग आपल्याला तसंच करायचंय. काही काही शब्दांनी आपल्याला सुरुवात करायची आहे आणि ही थोड्या थोड्या शब्दांनी जेव्हा आपण ही सुरुवात करू ना, तेव्हा आपल्याला अंदाज येईल की आपण काय करतो आहे. ठीक आहे. आणि मग आपण हळूहळू विचार करायला लागतो की इंग्लिशमध्ये बोलायचं कसं, आता मला काय बोलायचं आहे. ठीक आहे, मग मी हे कसं विचार करेल, देन व्हॉट एम आय गोइंग टू स्पीक. आय वॉन्ट टू टॉक अबाउट माय सेल्फ. आय विल स्पीक अबाउट माय फॅमिली. आय विल स्पीक अबाउट माय स्कूल. आय विल स्पीक अबाउट व्हॉट आय लर्न टुडे. ठीक आहे, मग ह्या गोष्टी काय असतात की तुम्ही विचार करतात. ठीक आहे, मी विचार केला इंग्लिशमध्ये आणि मग तो इंग्लिशमध्ये त्याचं सेंटेन्समध्ये, ठीक आहे, शब्द सोबत आणून वाक्यामध्ये याचं रूपांतर केलं आणि मग ते केलं. तर खूप सोपं असतं. आपण फक्त घाबरतो, त्याच्यामुळे कुठेतरी आपण मागे राहतो. मग आपण दररोज नवीन नवीन जर शब्द वाचले आणि फक्त वाचून उपयोग नाही, तुम्ही जर तो शब्दांचा प्रयोग पण केला, तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की हे खूपच सोपं आहे. ठीक आहे, आपण फक्त कुठे मागे पडतो की आपण प्रयत्न करत नाही. ठीक आहे, मग आपल्याला सगळ्यात प्रथम काय गरजेचं आहे, तर ग्रामर. ग्रामरमध्ये मग वेगवेगळे टाइप्स ऑफ हे दिसतात. ठीक आहे, सेंटेन्समध्ये वेगवेगळ्या प्रकारचे शब्द दिसतात. मग काय काय शब्द असतात ते, तुमचे नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण. ठीक आहे, हे वेगवेगळे शब्द जे काय आहे, हे शब्द तुम्हाला कशासाठी मदत करतात, तर तुम्हाला वाक्य बनवण्यासाठी. मग आपल्याला हे जे काही नाम, सर्वनाम आणि बाकीचे जे काही प्रकाराचे शब्द आहे, याच्यासाठी आपल्याला याला इंग्लिशमधनं काय म्हणतात, इंग्लिशमध्ये सर्वनाम काय असतात, इंग्लिशमध्ये नाम काय असतात, आपल्याला हे शिकायचं आहे. 2च मिनिटं. ठीक आहे, मग आपल्याला खूप बेसिक पासून सुरुवात करायची आहे. खूप बेसिक म्हणजे आपण नाम बघून घेऊया. इंग्लिशमध्ये नाउन्स हे काय काय असतात आणि नाम याचं फंक्शन काय काय असतं, आपल्याला ते बघायचं आहे. ठीक आहे, सो आपण इथे बघणार आहोत नाउन्स. नाउन्स म्हणजे काय आपण म्हटलो, नाम. मग हे नाउन्स काय काय गोष्टी असतात, मग याच्यामध्ये आपण म्हणू शकतो की दिस इज नेम, प्लेस, animal, thing, idea, concept, or स्टेट ऑफ बीइंग. ठीक आहे, तुमचं नाम काय काय गोष्टी असतात. नेम, नेम म्हणजे काय, एखाद्या व्यक्तीचं, एखाद्या जागेचं नाव. ठीक आहे, नेम. मग आपण काय म्हटलो, प्लेस. ठीक आहे, प्लेस म्हणजे काय, जागा. ठीक आहे, मग ॲनिमल एखादा प्राणी. मग प्राणी हे फक्त प्राणीच नाही, तर मग इथे चिमणी, पक्षी, पाखरू बिकरू जे काही येत असतील, ठीक आहे, हे सगळे काय आहेत, नाउन्स आहेत. थिंग किंवा थिंग्स, वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी असतात. काय असतात, मोबाईल. आता क्लासमध्येच तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी दिसतील. बोर्ड आहे, पेन्सिल आपण म्हणतो. तुम्ही जर पुस्तक वापरत असाल तर ते बुक पण नाऊन होतं. ठीक आहे, तुम्ही बसमध्ये बसले असाल तर ते पण नाऊन होतं. कारमध्ये बसले असाल ते पण नाऊन आहे. बॉटल म्हटलं ते पण नाऊन आहे. ठीक आहे, आणि नेक्स्ट इज आयडिया और कॉन्सेप्ट. ठीक आहे,
आयडिया आणि कॉन्सेप्ट काय असतं की वेगवेगळे प्रकारचे ज्या विचारधारा आहेत, तर मग विचारधारांपेक्षा आपण असं म्हणूया की जसं आनंद, ठीक आहे, आनंद काय आहे, कॉन्सेप्ट आहे, इमोशन आहे, ठीक आहे. तर हे पण आपलं नाऊन मध्ये येतं, ठीक आहे. आनंद, मग आनंदाला आपण काय म्हणतो, आनंदाला आपण हॅपीनेस असं म्हणतो. मग हे पण काय आहे आपलं, हे नाऊन आहे. ऑनेस्टी काय आहे, नाऊन आहे, ठीक आहे. मग हे अशा वेगवेगळे जे काही शब्द आहे, सिमिलर शब्द आहे, हे वेगवेगळे शब्द काय आहेत, तर हे तुमचे नाऊन आहेत. नेक्स्ट आपण बघतो इथे स्टेट ऑफ बीइंग. स्टेट ऑफ बीइंग म्हणजे काय, की तुम्ही काय आहात, कसे आहात, ठीक आहे, त्याला आपण स्टेट ऑफ बीइंग म्हणतो. मग तुम्ही काय आहात, मग व्यक्ती आहोत आपण, ठीक आहे. मग तो व्यक्ती नाऊन असू शकतो का, हो. तुम्ही कसे आहात, ठीक आहे, कसे आहात म्हणजे खुश, दुखी तसं नाही. तुम्ही कसे आहात म्हणजे तुम्ही एका स्टुडंट सारखे आहात, तुम्ही एका टीचर सारखे आहात, तुम्ही एका जॉब करणाऱ्या व्यक्तीसारखे आहात, किंवा तुम्ही लहान बाळ आहात, मोठे आहात, वय काय आहे, ठीक आहे. वयावरती डिपेंडंट व्यक्तीचे वेगवेगळे प्रोफेशन असतात. प्रोफेशन म्हणजे प्रत्येकाचा वेगवेगळा काहीतरी जॉब असतो. तुम्हाला स्टुडंट म्हणतो, ठीक आहे. तुमचं काम काय आहे की तुम्ही अभ्यास करणार, ठीक आहे. मग स्टुडंट हा शब्द नाऊन आहे का, तर हो. प्रिन्सिपल हा नाऊन आहे, हो. मी टीचर आहे तुमची, मग टीचर हा नाऊन आहे का, तर हो. दुसरी अजून एक गोष्ट की आपण म्हणतो की गर्ल, बॉय, है ना, वुमन, मॅन, ग्रँडफादर, ग्रँडमदर, मग हे सगळ्या गोष्टी काय आहेत, तर याला आपण नाऊन असं म्हणतो, ठीक आहे. मग मी मुलगी आहे, ठीक आहे. मग मी काय करते, मी मुलगी सारखी दिसते, मी मुलगी सारखी राहते, म्हणून मी मुलगी आहे, आपण असं म्हणतो. एखादा व्यक्ती मुलगा सारखा दिसतो आणि आपण आपल्या क्लासमध्ये एखादा मुलगा आहे, तर आपण त्याला काय म्हणणार, की हा मुलगा आहे, तू मुलगा आहे. म्हणजे काय, की तो मुलाचं काम करतोय, मुलाचं कार्य करतोय. तर मग हे स्टेट ऑफ बिईंग असतं, ठीक आहे. एखादी गोष्ट असणे, तर त्याला आपण स्टेट ऑफ बिईंग असं म्हणतो. मग ह्या सगळ्या गोष्टी ऑल टुगेदर काय होतं, तर याला आपण नाऊन असं म्हणतो. मग हे नाऊनचे काय असतात ना, वेगवेगळे खूप प्रकार असतात, ठीक आहे. हे नाउन्सचे वेगवेगळे प्रकार असतात. मग काय वेगवेगळे प्रकार आहे, मग तुम्हाला जाणवतं की सगळ्यात पहिले जे आहे ना, ते अनकाउंटेबल आणि काउंटेबल नाउन, ठीक आहे. काउंटेबल नाउन्स आणि अनकाउंटेबल नाउन्स याच्यामध्ये आपण फरक करतो, ठीक आहे. मग काउंटेबल नाउन्स आणि अनकाउंटेबल नाउन्स हे शब्दामध्येच आपल्याला लक्षात येते. काउंटेबल, काउंटिंग तुम्हाला माहिती असेल, ठीक आहे. मग काउंटिंग काय असतं, की 1 2 3 असं मोजणे. मग कोणतीही गोष्ट ती 1 2 3 अशा संख्यामध्ये मोजता येते, त्याला आपण काउंटेबल म्हणतो. आणि ज्याला 1 2 3 अशा संख्येमध्ये आपल्याला मोजता येत नाही, त्याला आपण अनकाउंटेबल नाउन म्हणतो, ठीक आहे. मग आता इथे बऱ्याच वेळेस असं होतं की आपल्याला वाटतं की अरे हे तर मला माहिती आहे, किंवा हे तर मला जमतं, हे मला जमत नाही, किंवा हे मला माहिती आहे की हे मोजता तर येतं, पण हे काउंटेबल मध्ये जाईल की अनकाउंटेबल मध्ये जाईल, बऱ्याच वेळेस आपल्याला डिफिकल्टी येते, ठीक आहे. मग आपण थोडेसे एक्झाम्पल्स बघूया, ठीक आहे. हे दोन टाईपचे जे नाउन्स आहे त्याचे आपण एक्झाम्पल बघूया.
ओके. ठीक आहे. आता हे आपल्याकडे काय आहे, वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आपल्याला बघायचं की ह्या गोष्टी काउंटेबल आहेत की अनकाउंटेबल आहेत. तर पहिल्यांदा इथे तुम्हाला लक्षात येतं की बुक. ठीक आहे. मग बुक आपण ही 1 2 3 अशी मोजू शकतो का? तर हो. मग बुक हे काउंटेबल असेल का? आपण म्हणू शकतो 1 बुक, 2 बुक्स, 3 बुक्स, 4 बुक्स. मग हे कशात जाणार आहे? काउंटेबल नाउन्स मध्ये जाईल. ठीक आहे. याला आपण काउंटेबल नाउन म्हणणार. मग पेन. ठीक आहे. वेगवेगळ्या प्रकारचे पेन असतात आपल्याकडे, तर भरपूर असतील. मग हे वेगवेगळे प्रकारचे जे काही पेन असतात ते यांना आपण म्हणू शकतो की काउंट करू शकतो. 1 पेन, 2 पेन, 3 पेन्स. ठीक आहे. मग हे पण कुठे जाणार? हे त्याच्या सोबतच काउंटेबल नाउन मध्ये जाणार. ठीक आहे. नेक्स्ट आहे इंक. इंक म्हणजे शाई. ठीक आहे. शाई आपण काउंट करू शकतो का? 1 शाई, 2 शाई. माझ्या पेन मध्ये 3च शाई राहिली आहे, असं म्हणू शकतो का आपण? तर नाही म्हणू शकत. आपण त्याला 1 2 3 मध्ये मोजू शकत नाही. आपण त्याला दुसऱ्या प्रकारे मोजू शकतो. 1 लिटर, 2 लिटर, 1 ml, 3 ml, 5 ml असं मोजू शकतो. ठीक आहे. पण ते काय असतं, त्या गोष्टींना प्रमाण असतं. ठीक आहे. प्रमाण हे आपण अशा गोष्टींना वापरतो जिथे आपण 1 2 3 असं म्हणून आपण वापरू शकत नाही. आता याचं एक्झाम्पल म्हणून सांगते. ठीक आहे. आता शाहीचंच बोलतोय आपण. शाही आपण म्हणू शकतो का 10 ml. ठीक आहे. 10 ml, 12 ml अशी आपण शाई मोजू शकतो. मग सेम आपण कागद किंवा पुस्तक मोजू शकतो का? की पुस्तक हे मला 12 ml पुस्तक पाहिजे. ठीक आहे. 1 लिटर पुस्तक पाहिजे असं आपण म्हणू शकतो का? तर नाही म्हणू शकत. मग आपल्याला तिथे लक्षात येतं की आपण म्हणून याला 1 2 3 अशा संख्येत मोजतो आणि याला आपल्याला काहीतरी प्रमाण द्यावं लागतं. तर बऱ्याच वेळेस हे प्रमाण आपण जिथे देतो ना, तर त्या गोष्टी ह्या अनकाउंटेबल गोष्टी असतात. म्हणून इंक जे आहे ते अनकाउंटेबल आहे. नेक्स्ट डॉग, कुत्रा. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. ठीक आहे. मग कुत्रा आपण मोजू शकतो का? 1 कुत्रा, 2 कुत्रे, 3 कुत्रे, है ना? मग आपण ते कशात टाकणार? काउंटेबल नाउन्स मध्ये टाकणार. नेक्स्ट अजून काय आहे? कॅट. कॅट मोजू शकतो आपण. 1 मांजर, 2 मांजर, 3 मांजर. येस. मग हे पण आपण काउंटेबल मध्ये टाकणार. पाणी. पाणी आपण मोजू शकतो का? मी जर म्हटलं की मला 1 ग्लास पाणी पाहिजे, मोजू शकतो. पण आता ग्लास काय झालं? ग्लास आपण मोजू शकतो, है ना? पाणी मोजू शकतो का? तर 1 2 3 मध्ये आपण मोजू शकत नाही. आपण म्हणू नाही शकत की मला ग्लास मध्ये 3च पाणी दे, 4च पाणी पाहिजे मला. नाही नाही, मला 1च पाणी असं म्हणू शकतो का आपण? तर नाही म्हणू शकत. याला पण आपण प्रमाण वापरतो. काय प्रमाण वापरतो? लिटर, ml सारखेच प्रमाण आहे. ते सारखेच प्रमाण आपण इथे पण वापरतो. म्हणून वॉटर पण कशात येणार? अनकाउंटेबल नाउन मध्ये येणार. पुढचं काय आहे? टी, चहा. चहा पण म्हणतो. 1 कप चहा पिऊन आलो आत्ता, एकदम फ्रेश वाटतंय मला. मग 1 कप चहा. परत मोजतो काय आपण? कप मोजतोय आपण. चहा मोजतोय का? तर नाही. मग चहा पण कशात येणार? अनकाउंटेबल नाउन्स मध्ये. ठीक आहे. नेक्स्ट आहे राईस. राईस तुम्ही बघितले असतील, तांदूळ बघितले असतील. मग तांदूळ तर मोजू शकतो आपण 1 2 3, है ना? मग आता सपोज मला 1 किलो तांदूळ पाहिजे. ठीक आहे. मग मला 10,000 तांदूळ द्या असं म्हणणार का आपण? तर नाही. आता बऱ्याच वेळेस ते मोजता जरी येत असले तरी ते काय असतात? खूप छोटे असतात. खूप छोटे 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 असे बरेच दाणे तुम्हाला असं पूर्ण 1 किलो मध्ये जेवढे मावतील तेवढे दाणे आधी तुम्हाला मोजावं लागतील. मग तुम्हाला ते ते काय करायचंय, त्याच्या प्रमाणात आपल्याला मोजावं लागेल आणि मग आपल्याला लक्षात येईल की अच्छा हां, एवढे होतात बरं का. मग मला 10,000 एक जे तांदूळ आहेत तेवढे 1 किलो मध्ये बसतात, मग मला तेवढे पाहिजे. ठीक आहे. आपण असं करू शकत नाही. आपण एवढं मोजू शकत नाही. त्याच्यामुळेच आपण काय करतो, तर ह्या गोष्टींना आपण प्रमाण आहे. गहू, बाजरी, ज्वार हे वेगवेगळे काय गोष्टी आहेत की धान्य आहेत. ठीक आहे. हे धान्य 1 2 3 मध्ये आपल्याला कदाचित मोजता येऊ शकतात. याला ग्रेन्स म्हणतो आपण. काय म्हणतो? ग्रेन्स. तर आपल्याला हे 1 2 3 मोजता येतात, पण हे खूप आपल्याला मोठा नंबर करावा लागेल जेव्हा आपण हे मोजायला घेऊ. मग त्याच्यामुळे आपण काय करतो, याला पण आपण अनकाउंटेबल मध्ये टाकतो आणि म्हणून याला पण काय असतं? प्रमाण असतं की मला 4 ग्राम पाहिजे,
10 ग्राम पाहिजे, ठीक आहे, 10 किलो पाहिजे. हे वेगवेगळे काय आहे, तर तुमचे प्रमाणानुसार प्रमाणानुसार आपण ह्या सगळ्या गोष्टी घेतो. नेक्स्ट, स्नो. स्नो माहितीये का? बर्फ. इकडेच बघूया, सॉरी, ठीक आहे. आपला काय आहे? बर्फ. मग बर्फ तुम्हाला माहिती आहे, बर्फ आपण बघितलाय कुठे असतो? आपल्याकडे बर्फ पडतो का? तर आपल्याकडे बर्फ पडत नाही. कुठे पडतो बर्फ? ठीक आहे, जे काही आपल्याकडे नॉर्थची बाजू आहे म्हणजे जम्मू काश्मीर, तिकडे बर्फ पडतो. ठीक आहे, मग तिथे बर्फ पडतो, तर तो बर्फ आपल्याला मोजता येतो का? तर मोजता येत नाही. आपण नाही म्हणू शकत मला 1 बर्फ पाहिजे, 4 बर्फ पाहिजे, 10 बर्फ पाहिजे. ठीक आहे, तर हे बर्फाचं अजून तुम्हाला एक वैशिष्ट्य सांगते. हे बर्फाचे ना क्रिस्टल असतात. काय झालं? बर्फाचे ना क्रिस्टल्स असतात. काहीतरी प्रॉब्लेम झालाय, ठीक आहे, पण मग मी तुम्हाला कंटिन्यू सांगते. ठीक आहे, बर्फाचे काय असतात? क्रिस्टल्स असतात, आणि ते क्रिस्टल्सनी काय होतं की वेगवेगळे आकार फॉर्म होतात. ठीक आहे, हे वेगवेगळे आकार कसले असतात? तर हे वेगवेगळे आकार आपल्याला असं म्हटलं जातं, तुमचं जसं फिंगरप्रिंट आहे, ठीक आहे, आपल्या सगळ्यांचं फिंगरप्रिंट वेगळं असतं. तशाच प्रकारे बर्फाचा हा जो काही क्रिस्टल असतो ना, हा प्रत्येक क्रिस्टल वेगळा असतो. ठीक आहे, सो ही एक जनरल नॉलेजची गोष्ट आता मी तुम्हाला सांगितली, की अशा प्रकारे काय असतं की प्रत्येक क्रिस्टल जो काही आहे हा वेगळा आपल्याला बघायला मिळतो. मग हा क्रिस्टल पण वेगळा आहे. ठीक आहे, एकच मिनिट, हे का नाही होत आहे? ठीक आहे, मग असे हे जे काही क्रिस्टल्स आहे, तर कुठे कुठे असे 6 क्रिस्टल वाले असतात, कुठे 8 वाले असतात, कुठे 12, कुठे खूप मोठे, कुठे खूप छोटे, असे 5 क्रिस्टल्स वाले पण तुम्हाला बघायला मिळतात. ठीक आहे, तर काय होतं की हे जे क्रिस्टल्स आहेत ना, ते ह्या क्रिस्टल्सनी बऱ्याच वेळेस त्यांची ओळख केली जाते. आणि हे क्रिस्टल्स असे वेगवेगळे क्रिस्टल, प्रत्येक क्रिस्टल हा वेगवेगळा तुम्हाला बघायला मिळतो. आणि हा इतका छोटा असतो ना की तुम्हाला काहीतरी मायक्रोस्कोप वगैरे घ्यावं लागतं बघण्यासाठी. ठीक आहे, म्हणून जो वरतून जो बर्फ पडतो, तर त्या बर्फाचा जो काही टाईप आहे, तर तो बर्फाचा प्रकार जो आहे तो क्रिस्टल फॉर्म मध्ये असतो. आणि ते क्रिस्टल्स काय असतात? सगळे वेगवेगळे असतात. याला म्हणून स्नोफ्लेक्स असं म्हटलं जातं. ठीक आहे, स्नोफ्लेक्स, स्नो, बर्फाचे तुकडे. ठीक आहे, तर याला स्नोफ्लेक्स असं म्हटलं जातं. तर हे जे काही क्रिस्टल्स आहेत, तर हे आपल्याला बघता येतात. एखाद दोन आपल्याला असे सोबत जर आपण घेतले, तर आपल्याला मायक्रोस्कोपच्या स्लाइड वरती असे बरेच बघायला मिळतील. पण काय होतं की आपण याला एक एक आपण असं त्याला काउंट करू शकत नाही. तर त्याच्यामुळे आपल्याला हा जो काही प्रॉब्लेम आहे तो तो आपल्याला बघायला मिळतो. मग आता इथे बर्फ हा मोजला जातो का? नाही. का बरं? याला काही प्रमाण आहे का? कोणी म्हणतं का मला 1 किलो बर्फ पाहिजे? नाही, कारण हा असाच कुठे पण अवेलेबल असतो. आणि आपल्याकडे साधारण हा जो बाहेर पडलेला बर्फ असतो किंवा हे जे क्रिस्टल्स असतात, याचा उपयोग आपण घरात करत नाही. आणि हे लवकर वितळून पण जातं, बरोबर. आणि घरात जे आपण वेगवेगळ्या ज्यूसमध्ये वगैरे किंवा वेगवेगळे जे काही वेगवेगळे बेवरेजेस आपण ज्याला म्हणू, ठीक आहे, वेगवेगळे पेय आहेत, त्याच्यामध्ये जेव्हा आपण बर्फ टाकतो, तर तो बर्फ आपण टाकलेला कसा असतो? फ्रीजमध्ये आपण स्वतः पाण्याचा बर्फ बनवलेला असतो. मग आपण तोच बर्फ वापरतो. बाहेरचा बर्फ वापरतो का? तर नाही. हा बाहेर पडलेल्या बर्फाचा कुठेच उपयोग नाही. त्याच्यामुळे त्याला कोणत्याही प्रकारचं प्रमाण नाही. ठीक आहे? एवढं लक्षात राहील. आपण काय बघितलं की काउंटेबल आणि अनकाउंटेबल कसं असतं. आता याच्या पुढे आपण हे
3 अजून आहेत. ठीक आहे. क्लॉथ, कॉटन आणि यार्न बॉल. यार्न बॉल तुम्हाला माहिती असेल, आजी घरी असतात, आजी आई हे सगळे काय करतात की स्वेटर वगैरे किंवा असं काहीतरी वेगवेगळ्या गोष्टी विणतात. ठीक आहे. तर ते ते जे विणकाम जे काय आहे ते कशाने केलं जातं, वेगवेगळ्या प्रकारच्या धागेदोऱ्यांनी केलं जातं. आणि हे धागेदोरे कसे आपल्याला भेटतात, तर हे असे वाइंड अप केलेले असतात आणि ते एका बॉलच्या स्वरूपात आपल्याला दिसतात, तर त्याला यान म्हणतात. ठीक आहे. यान, आणि त्याचा तो बॉल तयार होतो त्याच्यामुळे त्याला यान बॉल असं म्हणतात. ठीक आहे. मग मला कोणाला सांगता येईल का की क्लॉथ, ठीक आहे, याचं हे काय असेल, कॉटन, याचं म्हणजे काउंटेबल नाउन मध्ये जाईल हे की अनकाउंटेबल नाउन मध्ये जाईल? कोणाला मेसेज करून सांगता येईल इथे? तुम्हाला चॅट बॉक्स ओपन आहे. कोणाला सांगता येईल का? मी चॅट बॉक्स ओपन ठेवलाय. नाही? ठीक आहे, मीच सांगते मग. ठीक आहे. क्लॉथ जे काय आहे ते पण आपण 1 2 3 मध्ये मोजू शकतो का? क्लॉथ म्हणजे कपडा, कपडा म्हणजे आपण जो कपडे बनवण्यासाठी जो कपडा वापरतो तो कपडा. मग तो आपल्याला 1 2 3 मध्ये मोजता येतो का? तर नाही. तो कपडा आपण काय करतो, आपण मीटरच्या स्वरूपात आपण मोजतो. म्हणजे त्याला पण काय आहे की काहीतरी त्याला प्रमाण आहे. दुसरा आहे कॉटन. ठीक आहे. कॉटन म्हणजे कपास. ठीक आहे, कपाशी आपण म्हणतो त्याला. तर आपल्याला कापूस हा मोजता येतो का? हा पण आपण किलो वगैरे मध्ये मोजतो. म्हणजे याचं पण काय आहे, प्रमाण आहे. हे दोन्ही पण काय आहे, अनकाउंटेबल आहेत. आता आपण यान बॉल म्हटलो. ठीक आहे. आता ते जे विणकाम करत असतात ते वाइंड अप करून जो त्याचा बॉल बनवलेला असतो त्या धागेदोऱ्यांचा, तर हे धागेदोऱ्यांचा बॉल आपण मोजू शकतो का 1 2 3? तर आपण मोजू शकतो. मग आपण जेव्हा बॉल म्हणतो आहे तर आपल्याला बॉल्स पण मोजता येतात, बरोबर? की क्रिकेटचा बॉल आहे तर माझ्याकडे 10 क्रिकेटचे बॉल आहे आपण असं म्हणू शकतो. माझ्याकडे 5 यानचे बॉल आहे आपण असं म्हणू शकतो. म्हणून हे आपल्याला मोजता येतं आणि हे आपण तिथे काउंटेबल नाउन्स मध्ये टाकणार आहोत. ठीक आहे. पुढचा प्रकार जो आहे, ठीक आहे, तो काउंटेबल आणि अनकाउंटेबलच्या पुढे जातो. ठीक आहे. मग आता हे काउंटेबल आणि अनकाउंटेबल जे नाउन्स आहेत याचे पण वेगवेगळे प्रकार असतात. सॉरी. ठीक आहे. हे काउंटेबल आणि अनकाउंटेबल नाउन्स मध्ये वेगवेगळे प्रकार पडतात. मग हे वेगवेगळे प्रकार नेमके काय असतात, तर तुम्हाला लक्षात येईल की प्रॉपर नाउन, कॉमन नाउन, मटेरियल नाउन, ॲब्स्ट्रॅक्ट नाउन आणि कलेक्टिव्ह नाउन. ठीक आहे. याच्यामध्ये आपण हे चार जे नाउन्स आहेत त्याचा आपण डिफरन्शिएट असं करतो. ठीक आहे. आणि कलेक्टिव्ह नाउन. ठीक आहे.
आता हे 4 प्रकारचे नाउन झाले. ती ह्या 4 प्रकारच्या नाउन्समध्ये काय होतं, आपण डिफरन्शिएट करतो. हे पहिले 2 जे आहे ते आपल्याला इकडे दिसतात आणि हे जे दुसरे 2 आहे ते आपल्याला इकडे दिसतात. कलेक्टिव्ह नाउन हे जे काय आहे तर हे आपण दोन्हीमध्ये थोडा थोडा भाग हे प्ले करतात. ठीक आहे. कलेक्टिव्ह नाउनला आपण काउंटेबल नाउन अनकाउंटेबल नाउनच्या मध्ये कुठेही आपण त्याला पकडत नाही. ठीक आहे. मग आपण प्रॉपर नाउन आणि कॉमन नाउन काय असतं आपण ते थोडक्यात आता लक्षात घेऊ. ठीक आहे. कॉमन नाउन म्हणजे काय, सॉरी पहिलं आपलं प्रॉपर नाउन आहे. प्रॉपर नाउन म्हणजे काय, तर अशा गोष्टी की ज्याला काहीतरी नावं आहेत, है ना. तर आता समजा मी आहे, ठीक आहे, माझं नाव आहे, माझं नाव काजल आहे. तुम्ही आहात, तुमचे नाव आता इकडे बरेच मुलं आहेत ॲड झालेले, अमोलिका, रूपनर, परत दीपक, है ना. तर हे तुमची स्पेसिफिक तुमची नावं आहेत, बरोबर. तर आता मी प्रत्येक वर्गातल्या मुलाला सेम नावाने हाक मारू शकते का, तर मी सेम नावाने हाक मारू शकत नाही. ते प्रॉपर आहे. प्रॉपर म्हणजे काय की त्या व्यक्तीचं ते नाव आहे, म्हणून याला आपण प्रॉपर नाउन असं म्हणतो. मग प्रॉपर नाउन मध्ये काय असतं, तर कोणत्याही गोष्टीचं, जागेचं, व्यक्तीचं जे काही नाव असतं त्याला आपण प्रॉपर नाउन असं म्हणतो. ठीक आहे. मग नेक्स्ट काय आहे, तर कॉमन नाउन. कॉमन नाउन काय असतं की अशी गोष्ट की जी आपण कॉमन मध्ये पकडतो. मग काय काय गोष्टी अशा ज्या आपण कॉमन मध्ये पकडतो, समजा मी म्हटलं की हा जो ग्रुप आहे मुलांचा, ठीक आहे, त्यांनी उभे राहा. ठीक आहे. मग आता मी कॉमनली सगळ्यांना बोलवलंय. ठीक आहे. कॉमनली काय आवाज दिलाय, मी सगळ्यांना दीपक आवाज दिलाय का, सगळ्यांना राजू आवाज दिलाय का, तर नाही, मी मुलं म्हटली आहे. ठीक आहे. मुलं म्हणजे काय, बॉय, बॉईज, बरोबर. मग आता बॉईज हे मी 4 वेगवेगळे मुलं जर उभे असतील तर त्या 4 वेगवेगळ्या मुलांना मी बॉईज म्हणू शकते का, तर 100% म्हणू शकते, हो ना. तर मग तसंच आहे. मग बॉय हा शब्द जो आहे हा कॉमन नाउन आहे. हा कॉमनली मी दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीला यूज करू शकते. ठीक आहे. आपल्या क्लासमध्ये जर 10 मुलं असतील, ठीक आहे, मग त्या 10 मुलांसाठी मी बॉय असं म्हणू शकते किंवा बॉईज त्या सगळ्यांना म्हणू शकते. तर मग बॉय जो काही आहे वर्ड आहे ते याला आपण कॉमन नाउन असं म्हणणार. दुसरी गोष्ट, आपण सपोज सेम गोष्ट आपण मुलींमध्ये वापरली. ठीक आहे. एखाद्या मुलीचं नाव आहे इथे अमोलिका आपल्याला दिसते. ठीक आहे. तर आता एक मुलगी आहे जिचं नाव अमोलिका आहे, तर तिला आपण म्हणू शकतो की तू अमोलिका आहे. पण मी दुसऱ्या कोणत्या मुलीला आवाज देऊ शकते का अमोलिका म्हणून, तर नाही, कारण ते तिचं नाव आहे. मग तिचं नाव आहे म्हणून याला आपण काय म्हणणार ठीक आहे. तिचं नाव आहे म्हणून आपण तिला अमोलिका नावाने हाक मारणार. बाकी दुसऱ्या मुलीचं नाव समजा शीतल असेल तर मग आपण तिला शीतल म्हणणार, बरोबर. तर अशा प्रकारे आपले जे काही नावं आहे ते प्रॉपर नाउन्स असतात. ठीक आहे. आणि मी म्हटली की मला 2 मुली इकडे पुढे यायला पाहिजे, कोणीतरी 2 मुली इकडे पुढे याव्या असं मला पाहिजे. तर मग काय होणार, कोणतेही 2 मुली उठतील, बरोबर. का 2 मुलं उठतील कुठले, तर नाही. बरं, त्या 2 मुली आल्या, ठीक आहे, तर त्यांचं नाव मुली असेल का, तर नाही. मग हा जो फरक आहे ना की नावाचा आणि व्यक्तीचा, तर हा फरक आपल्याला इथे बघायला मिळतो की जो आहे नेम आणि बॉईज मध्ये. ठीक आहे. नेक्स्ट आपण बघतो की मी जर म्हटलं की आपल्या क्लासच्या आजूबाजूला वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत. ठीक आहे. मग आता मी झाडांची नावं जर घेतली तर ते नावाला काय म्हणणार आपण, प्रॉपर नाउन. आणि जर मी फक्त म्हटली की खूप सारी झाडं मी आणली आज, ठीक आहे, मग त्या झाडं ह्या शब्दाला मी काय म्हणणार की कॉमन नाउन आहे. सगळे एकाच प्रकाराची झाडं आहेत का, असं शक्य असेल का, तर नाही. म्हणून हे एक लक्षात घ्या की कॉमन नाउन जे कॉमनली सगळ्या गोष्टींना एखाद्या शब्दाने आपण त्याची ओळख करतो, आणि प्रॉपर नाउन म्हणजे त्या व्यक्तीची पर्सनल ओळख जी आपण म्हणतो, त्या व्यक्तीचं गोष्टीचं जे काही नाव आहे त्या नावाने आपण जेव्हा त्या गोष्टीला हाक मारतो किंवा रेकग्नाइज करतो तर त्याला आपण प्रॉपर नाउन असं म्हणतो. ओके.
मग आता आपण काही एक्झाम्पल्स बघूया प्रॉपर नाउन आणि कॉमन नाउनचे. ठीक आहे, आता आपण कॉमन नाउन प्रॉपर नाउनचे एक्झाम्पल्स बघूया. ठीक आहे, आपल्याला आता काय करायचंय की याच्यामधलं कोणतं काय जो शब्द आहे तो काय असेल आपल्याला बघायचंय. ठीक आहे, पहिल्यांदा मी इथे काय म्हटलंय की नीम ट्री. ठीक आहे, मग हा नीम ट्री याचं आपल्याला हे बघायचंय की हे कॉमन नाउन आहे की प्रॉपर नाउन आहे. ठीक आहे, कॉमन नाउन आहे की प्रॉपर नाउन आहे आपल्याला ते बघायचंय. मग नीम ट्री, ट्री म्हणजे काय की झाड, आणि आपण काय कोणतं म्हणतोय की लिंबाचं झाड. ठीक आहे, मग सॉरी निमोनीचं झाड असं काहीतरी म्हणतात वाटतं मराठीमध्ये. ठीक आहे, तर हे नीम ट्री जे काही आहे, ठीक आहे, तो याला आपण कॉमन नाउन म्हणणार की प्रॉपर नाउन म्हणणार. ठीक आहे, याला आपण म्हणणार प्रॉपर नाउन. ठीक आहे, प्रॉपर नाउन का म्हणणार आपण याला, कारण याचं नाव आपण तिथे मेन्शन केलेलं आहे. ठीक आहे, सॉरी हां, प्रॉपर नाउन. ठीक आहे, नेक्स्ट आहे मधुरिमा. मधुरिमा हे नाव आहे का, डेफिनेटली. मग हे पण आपण म्हणू शकतो का की हे प्रॉपर नाउन आहे, तर येस. ठीक आहे, हे पण प्रॉपर नाउन आहे. नेक्स्ट आहे टीचर. ठीक आहे, आता आपण फक्त टीचर म्हणतोय. ठीक आहे, मग टीचर हे एखाद्या व्यक्तीचं नाव आहे का, तर नाही. मग आपण कॉमनली जे ग्रुप ऑफ टीचर्स असेल तर त्यांना आपण टीचरच म्हणू शकतो का सगळ्यांना, तर हो म्हणू शकतो. म्हणून हे काय आहे तर तुमचं कॉमन नाउन. रोहित सर, ठीक आहे, सरांचं नाव दिलेलं आहे, मग हे काय होणार प्रॉपर नाउन. नेक्स्ट आपण बघतो गार्डन. ठीक आहे, गार्डन. ठीक आहे, मग गार्डनची पण वेगवेगळी नावं असतात का. ठीक आहे, आता आमच्याच घराजवळ एक गार्डन आहे श्यामाप्रसाद उद्यान म्हणून. ठीक आहे, मग आता हे श्यामाप्रसाद उद्यान. ठीक आहे, मग त्याला गार्डनला काहीतरी नाव आहे. हो, मग जेव्हा त्याला नाव असतं तेव्हा ते प्रॉपर नाउन होतं, आणि जेव्हा नाव नसतं तेव्हा ते कॉमन नाउन होतं. ठीक आहे, मग हे कॉमन नाउन आहे. फिनिक्स मॉल. ठीक आहे, इथे पुण्यामध्ये एक मॉल आहे, त्या मॉलचं नाव फिनिक्स आहे. ठीक आहे, मग हे प्रॉपर नाउन आहे की कॉमन नाउन आहे. ठीक आहे, त्या मॉलचं नाव आहे का, तर हो. मग ते नाव काय आहे तर फिनिक्स. ठीक आहे, मग हे जे नाव आहे याच्यामुळे याला आपण काय म्हणणार प्रॉपर नाउन. आणि नेक्स्ट आपण बघतो रोड. ठीक आहे, आपल्या घराकडे जाणारे वेगवेगळे रोड्स असतात. ठीक आहे, मग ह्या रोडला आपण अजून काय म्हणू शकतो. ठीक आहे, म्हणजे रस्ता आणि एक वेगळा जो काही आपण ऍड्रेस मध्ये रोड सांगतो तर त्याला बऱ्याच वेळेस नाव असतं. ठीक आहे, की मीरा रोडला या. ठीक आहे, मग रोडचं नाव काय असतं की मीरा आहे. ठीक आहे, मग आता इथे नाव दिसतंय का, तर नाव तर काही दिलेलं नाहीये, म्हणून आपण याला काय म्हणणार कॉमन नाउन. आणि तेच जर आपण म्हटलं असतं की माईपत रोडला या. ठीक आहे, मग याला आपण काय म्हणणार प्रॉपर नाउन. ठीक आहे, तर अशा प्रकारे तुम्ही नाउन, कॉमन नाउन, प्रॉपर नाउन याच्यामध्ये
फरक करतात. बऱ्याच वेळेस तुम्हाला आढळतं की आपण थोडीशी मिस्टेक करतो की प्रॉपर नाऊन काय आहे आणि कॉमन नाऊन काय आहे. ठीक आहे. मग अजून एक मी जर म्हटलं आता तुम्हाला की पुणे. ठीक आहे. हे कॉमन नाऊन आहे का प्रॉपर नाऊन आहे तर तुम्हाला सांगता येईल का? पुणे हे कॉमन नाऊन आहे का प्रॉपर नाऊन आहे हे सांगता येईल का? तर हो, पुणे एका शहराचं नाव आहे म्हणून हे प्रॉपर नाउन होईल. ते जर मी म्हटलं की अ बिग सिटी, ठीक आहे, एक मोठी सिटी. ठीक आहे. मग मोठी त्या सिटीचं नाव आहे का? तर नाही, ते विशेषण आहे. ठीक आहे. मग सिटी जर म्हटलं असेल तर प्रत्येक सिटीला, प्रत्येक शहराला आपण सिटी असं म्हणू शकतो. म्हणून ते काय होणार? कॉमन नाउन होणार. ठीक आहे. याला आपण कॉमन नाउन असं म्हणणार. तर आपण आज इथेच संपूया. ठीक आहे. तुम्हाला लक्षात आलं असेल की आपण ठीक आहे. तुम्हाला लक्षात आलं असेल की आज आपण नाउन्सची सुरुवात केली. नाउनचे प्रकार बघितले. किती प्रकार बघितले आपण? 4 प्रकार बघितले. तर त्या 4 प्रकारांमध्ये मेन प्रकार कोणते होते? काउंटेबल आणि अनकाउंटेबल नाउन. आणि त्याच्यामध्ये जे काउंटेबल नाउन्स आहेत तर त्याचे आपण 2 प्रकार बघितले. दॅट इज प्रॉपर नाउन आणि कॉमन नाउन. आता हे उद्या लक्षात राहील. आपण उद्यापासून पुढे कंटिन्यू करू. वेगवेगळ्या प्रकारचे नाउन्स बघायचे आपल्याला, प्रोनाउन्स बघायचे, त्याचे एक्झाम्पल्स बघायचे, ते शब्दात सेंटेन्समध्ये कसे वापरायचे आपल्याला, ह्या सगळ्या गोष्टी बघायच्या आहेत. मग आपण उद्या भेटूया. आत्ता आपण इथेच थांबूया. ओके.